जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बायको: आपण लग्नाच्या वाढदिवसाला परत लग्न करायचं का? नवरा: हो, पण यावेळी कुणाच्या दबावाखाली नाही, तर आपण विचारपूर्वक आपापला जोडीदार निवडू. बायको: भैया ही काकडी कशी दिली? भैया: 50 रुपये किलो. बायको: आणि तो वाटाणा? नवरा: काय करतेस? लवकर कर, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. बायको: तुम्ही गप्पा बसा हो. ह्या घाई गडबडीमुळे तुम्हाला पसंत केलं आणि आता फळं भोगतेय. भाजी घेताना तरी चूक करणार नाही मी. नवरा आणि भाजीवाला दोघे गार. बायकोच्या मनातील सततचा संशय दूर करण्यासाठी नवरा पूजापाठ करू लागला. त्यानं दाढी वाढवली, गीता आणि रामायणही वाचायला सुरुवात केली. गरिबांना मदत करू लागला. सर्व दुष्ट कृत्य सोडून देवाची भक्ती सुरू केली. आता बायको फोनवर आपल्या मैत्रिणींना सांगते, हा काय सुधारणार नाही. आता स्वर्गातल्या अप्सरांच्या मागे लागलाय. घर घर की कहा. नवरा ऑफिसमधून येताच बायकोने कटकट सुरू केली. नवरा भडकून: अगं बाई, दमून भागून आलोय, फ्रेश तरी होऊन देशील की नाही? बायको: मी सुद्धा दिवसभर काम करून थकले. नवरा: मग तूही फ्रेश हो. बायको: तेच करते. नवरा: डॉक्टरनं पेशंटला विचारलं, तुमचा आणि तुमच्या बायकोचा रक्तगट एकच आहे का? पेशंट: असणारच, गेल्या 40 वर्षापासून ती माझं रक्त पिते. बायको: आहो, ऐकलत का? नवरा खेचण्याच्या मूडमध्ये: दुसरा पर्याय काय आहे? बायको: माझं वय 48 झालं, तरी तुमचा एक मित्र माझ्या सौंदर्याचं कौतुक करत होता. नवरा: मुष्कता भाई असेल. बायको: तुम्हाला कसं कळालं? नवरा: त्याचं रद्दीचं दुकान धंदा आहे. पिंट्या: संध्याकाळी दारू पिऊन घरी जातोस तेव्हा तुझी बायको तुला काही बोलत नाही का रे? बंड्या: नुसती बोलत नाही, सुनावते, उद्धार करते. पिंट्या: काय म्हणते? बंड्या: तुम्हाला बिघडवणाऱ्या मित्राचं वाटुळं हो. माझ्या नवऱ्याला दारूची सवय लावणाऱ्यांना किडे पडतील. पिंट्यानं पुढचं काही न ऐकताच कल्टी मार. ती वेडी म्हणते, माझ्यासाठी मित्रांना सोडून दे. आता तिला कोण सांगणार? मित्र सोडले तर लग्नात काय हिचा बाप नाचणार? दोस्तीशिवाय मस्ती नाही. लग्नाचे 7 फेरे पूर्ण झाल्यानंतर बायको: अहो ऐका ना. नवरा: बोल ना. बायको: आजपासून तुम्ही तिथं मी आणि मी तिथं तुम्ही. लग्नाच्या 1 वर्षानंतर आज एक तरी तुम्ही राहाल, नाही तर मी. दिवाळीची साफसफाई करताना बायको: अहो ऐका ना, ती सुटकेस काढून द्या ना, माझा हात पोहोचत नाही. नवरा: जिभेने प्रयत्न कर ना. नवरा आता ICU मध्ये आहे. बघता बघता आपल्या लग्नाची 20 वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही. बघता बघता तुझी निघून गेली असतील, माझी ऐकता ऐकता गेली. नवरा: आज भाकरी जरा जाड झाले का? बायको भडकून: बाहेर बर्गर जबडा वासून खाता आणि घरात भाकरी आणि बायको दोन्ही पातळ पाहिजे. बायको: तुमच्या वाढदिवसाला सरप्राईज म्हणून मी कपडे घेऊन आले. नवरा खुश होऊन: दाखव ना. बायको: थांब, घालूनच दाखवते. पिंट्या: अरे बंड्या, तुझं लग्न लावून देणारे गुरुजी देवाघरी गेले. बंड्या: बरं झालं, कधी ना कधी त्याला त्याच्या कर्माचं फळ
मिळणारच होतं. नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी केलेली धडपड नव्हे तर लग्नासाठी पोरगी मिळवण्यासाठी केलेली खटपट. लाईफ सेटल त्यालाच बायको भेटल. एक तो सारा कामकाज छोड़कर लड़ाई झगड़ा देखने जाओ और फिर लोग कहते हैं जाओ जाओ अपने घर जाओ. प्रेमात झोप उडते म्हणतात. कुणीतरी माझ्यावर प्रेम करा. मला खूप झोप येते यार. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. प्रेमाचा प्रकाश कुठून येईल सांगता येत नाही. म्हणून मी तर दरवाजाच काढून ठेवलाय. ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी लग्न झालेल्या व्यक्तीबरोबर चर्चा करू नये. हे लग्नाचे फायदे कमी आणि नुकसानच जास्त सांगतात. विनाकारण जीव घाबरून जातो मग. आयुष्यात एकही पोरगी पटली नाही. पण दर्दभरे गाणी ऐकल्यावर उगाच असं वाटतं की 10-12 सोडून गेल्या. अध्यक्ष अखिल भारतीय टमटम अँड ट्रॅक्टर चालक संघटना. माझा मित्र तुझा मूड खराब आहे का? मी मूड तोंड जिंदगी टाइम सवयी चार्जर मोबाईल सगळंच खराब आहे. पुण्यात एकदा एका कॅन्टीनमध्ये 2 मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या. जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, "अय्या तू कोण?" गण्या कसं चालू आहे र तुझं आयुष्य लॉकडाऊनमध्ये? बंड्या एकदम मस्त. तुझं सांग. गण्या तुझी वहिनी मारायला लागते तर बाहेर पळतो आणि पोलीस मारायला लागते तर घरात पळतो. आय लव्ह यू पेक्षाही अगदी आपुलकीत जवळचं प्रेमळ वाटणारं वाक्य बसायचं का? बाकी व्हॅलेंटाईन वगैरे अंधश्रद्धा आहेत. आज खूप दिवसांनी एक मित्र भेटला. मी विचारलं, आठवतं का रे आपण किती दिवसातून भेटलो? डोळ्यात पाणी काढून तो म्हणाला, एवढं आठवत नाही पण त्यावेळी बियर 40 रुपयाला मिळत होती.